श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथील फेरीबोटीच्या नवीन जेट्टीजवळ एका महाकाय कासवाची सुटका करण्यात वन विभागाला यश आले आहे। सुमारे 200 किलो वजनाचे हे ग्रीन सी टर्टल प्रजातीचे नर कासव असून श्रीवर्धन भागात ही प्रजाती प्रथमच जिवंत अवस्थेत आढळल्याने निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे। बागमांडला जेट्टीच्या एका बाजूला चिखलात एक मोठे कासव अडकल्याचे तिथे काम करणाऱ्या आकाश पाडलेकर यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तातडीने याची माहिती वन विभाग कांदळवन कक्ष दक्षिण कोकण कार्यालयाला दिली। माहिती मिळताच वनरक्षक, कासव तज्ञ आणि कासव मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली। कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्याय यांनी या कासवाचे निरीक्षण केले असता ते दुर्मिळ ग्रीन सी टर्टल असल्याचे स्पष्ट झाले। या कासवाचे वजन अंदाजे 200 किलो असून त्याची एकूण लांबी 190 सेंटीमीटर इतकी आहे। तसेच त्याच्या पाठीची लांबी 65 सेंटीमीटर आणि रुंदी 62.5 सेंटीमीटर भरली। समुद्राला होटी असल्यामुळे हे कासव किनाऱ्यालगतच्या चिखलात अडकले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या महाकाय कासवाची तपासणी करण्यात आली असून कासवाच्या शरीरावर कुठेही जखम नसल्याची खात्री केल्यानंतर या कासवाला पुन्हा समुद्रात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले। रायगडच्या सागरी क्षेत्रात कासवाच्या 5 प्रजाती आढळतात, मात्र बागमांडला परिसरात अशा प्रकारचे ग्रीन सी कासव प्रथमच वाहून आल्याची नोंद वन विभागाने केली आहे।